भारतातून भूटानला 550 टन इथे कांदा निर्यात करण्यात येणार आहे। त्याचबरोबर बहरीनला 3000 टन, मॉरिशसला 1200 टन, बांगलादेशला 50,000 टन, यूएईला 14,400 टन कांद्याची निर्यात। शेतकरी मित्रांनो नमस्कार, नवीन एक अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या बातमीपत्रामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ज्या झालेल्या घडामोडी आहेत त्या संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडी आज आपण इथे चर्चा करणार आहोत। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा पहिला निर्णय झालेला आहे की राज्यामध्ये जर आपण पाहिला तर 2 वर्षाचा कालावधी आहे। या कालावधीमधील मित्रांनो 2020 ते 22 या संपूर्ण कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे नुकसान भरपाई असेल किंवा अवेळी पावसामुळे नुकसान झालेले असेल त्या सर्व संपूर्ण नुकसानीची जी रक्कम आहे ती 26 जिल्ह्यांना ते मदत मिळणार आहे आणि या 26 जिल्ह्यांना ही संपूर्ण रक्कम जी आहे ती मिळणार आहे। राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांना 15 एप्रिलपर्यंत ही संपूर्ण जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे देण्यात येईल अशी माहिती सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेली आहे। पूर्णतः 112 कोटी 39 लाख रुपये 21,000 इतकी रक्कम यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। संपूर्ण रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा करण्यात येईल। ही महत्त्वाची पहिली बातमी। पुढील मित्रांनो महत्त्वाची बातमी, सोयाबीन कापूस भावांतर योजनेसाठी 4,000 कोटी रुपये इथे वितरित करण्यात आले राज्य शासनाकडून आणि याची प्रक्रिया आजपासून इथे सुरू करण्यात आलेली आहे। ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांना इथे बाजारभाव जो आहे तो इथे भावांतर योजनेमधून मिळणार आहे। जर शेतकऱ्याचा सोयाबीन किंवा कापूस कमी भाव गेलेला असेल तर भावांतर योजनेद्वारे त्याला अनुदान इथे देण्यात येणार आहे। मित्रांनो, पुढील अत्यंत महत्त्वाची बातमी, आपण कापूस रेट, सोयाबीन भाव आणि कांदा बाजार भाव इथे आज ते बघणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवातीला जर आपण सोयाबीनचे जे बाजारभाव आहे ते आजही 4,200 रुपये ते 4,500 रुपयांच्या दरम्यान आहेत। सोयाबीन ही आंतरराष्ट्रीय बाजारामधील सोयाबीनचे वायदे 3 दिवस इथे बंदी असतील आणि त्यामुळे सोमवारी बाजार कसा खुला होतो याकडे सर्वांचे इथे लक्ष लागले। मित्रांनो, कापसाचे बाजारभाव जर पाहिले तर भाव पातळी ही 7,200 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान होती। मित्रांनो कांद्याचे जर बाजार आपण पाहिले तर सरासरी प्रति क्विंटल 1100 ते 1400 रुपयांचा भाव इथे कांद्याला प्रति क्विंटल इथे मिळत आहे। तर आजचे सध्याचे हे बाजारभाव तुम्हाला लाईव्ह इथे सांगितलेले आहे। तर अशा पद्धतीने ही बाजारभाव संदर्भात महत्त्वाच्या पुढील अत्यंत मित्रांनो महत्त्वाची बातमी, फार्मर ई-केवायसी मिळण्यासाठी आता शेवटची संधी इथे देण्यात आलेली आहे। 7,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याकडे ते पाठ इथे शेतकऱ्यांनी फिरवलेले आहे। अजून सुद्धा 7,791 शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत बँक खाते आधार संलग्न केलेले नाही आणि यांना शेवटची संधी इथे देण्यात आलेली आणि नमो शेतकरीच्या योजनेमधून 6,000 मिळत असतात। असे एकूण 12,000 पासून शेतकरी हे वंचित राहू शकतात। त्यामुळे अजूनपर्यंत तुमची ई-केवायसी झाली नसेल तर ई-केवायसी लवकरात लवकर तुम्ही ते करून घेणं गरजेचं आहे। ई-केवायसी कशी करायची माहिती नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। शेतकरी मित्रांनो, पुढील अत्यंत शेवटची महत्त्वाची बातमी, मित्रांनो कांदा निर्यात बंदी वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने का घेतला त्याचं एक स्पष्टीकरण राज्य सरकारने इथे दिलेलं आहे। देशातील कांद्यावरील निर्यात बंदी 31 मार्च नंतरही पुढील आदेशामार्फत कायम ठेवण्याचा निर्णय इथे केंद्र सरकारने घेतलेला आहे। हा एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत चुकीचा निर्णय आहे। मित्रांनो, केंद्र शासनाने यावरती इथे सरकारचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण इथे पाहू। कांदा निर्यात बंदीसाठी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारातील कांद्याचे दर आणि जागतिक उपलब्धता लक्षात घेता देशांतर्गत उपलब्धतेसाठी कांदा निर्यात बंदी आणखी वाढवण्याची गरज होती। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार व अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने ते स्पष्ट केलेलं आहे। कांदा निर्यात बंदी यासाठीच करण्यात आलेले आहे की देशामध्ये कांद्याची जी उपलब्धता आहे ती कायम राहावी, यासाठी कांद्याची जी निर्यात बंदी आहे ती करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, हा निर्णय जो आहे तो इथे शेतकऱ्यांना अपेक्षा होती 31 मार्च नंतर भाव वाढू शकता, पण त्यानंतर ही निर्यात बंदी जी आहे तिथे कायम लागू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या देशांमध्ये निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे। भारतातून भूटानला 550 टन इथे कांदा निर्यात करण्यात येणार आहे। त्याचबरोबर बहरीनला 3000 टन, मॉरिशसला 1200 टन, बांगलादेशला 50,000 टन, यूएईला 14,400 टन कांद्याची निर्यात तिची इथे परवानगी दिली आहे। मात्र ही निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड NCLला इथे करता येणार आहे। ही एक महत्त्वाची अपडेट यामध्ये सांगण्यात आली आहे। सरकारने याबरोबर असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर हेच शेतकरी मित्रांनो आजचं बातमीपत्र होतं। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। चॅनलला नक्की सबस्क्राईब